महापालिकेपासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचं आश्वासन असतंच, पण त्यावर ठोस कृती होताना मात्र दिसत नाही। महानगरपालिकेकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर शेकडो कोटी रुपये खर्च केले असले तरी जयंती नाल्यासह शहरातील अनेक नाले राजरोसपणे पंचगंगा नदीत मिसळत असतात। पंचगंगेत मिसळणारं सांडपाणी बघत राहण्याशिवाय हतबल कोल्हापूरकरांसमोर काहीच पर्याय नाही। नाल्यांमधून मैलायुक्त आणि रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याबद्दल प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि लोक यापैकी कुणालाच खेद वाटत नाही। पण कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारालाच असलेल्या तावडे हॉटेल ते जकातनाका दरम्यानचा वीटभट्टी नाल्यातून थेट जनावरांचे अवशेष नदीत मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे डोळे आता तरी उघडणार की नाही असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। मार्केट यार्ड, टेमलाईवाडी, विक्रमनगर आणि संपूर्ण उजगावचं सांडपाणी त्याचबरोबर जवळपास असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी या नाल्यातून वाहतंय। शिवाय जनावरांची कत्तल करणाऱ्यांकडून जनावरांचे टाकाऊ अवशेष मध्यरात्रीच्या सुमाराला या नाल्यातच फेकले जातात आणि हाच नाला थेट पंचगंगेत मिसळतोय। कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं यावर आवाज उठवल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज या नाल्याची पाहणी करून दूषित पाण्याचे नमुने घेतलेत। पंचगंगेच्या प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या नाल्यांचा एक उत्तम नमुना असलेल्या या नाल्यातील पाण्याचे नमुने घेतल्यानंतर त्याचं आता पुढे काय होणार हे बघावं लागणार आहे। आज कृती समितीच्या निवेदनानुसार आपण तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी नाल्याला इथं भेट दिली आहे। त्या पाण्यामध्ये कचरा वगैरे होता, प्लास्टिकचा कचरा, पाणी काळसर स्वरूपाचं दुर्गंधीयुक्त होतं। शिवाय पाण्यामध्ये मोठ्या जनावरांची हाडांचे अवशेष आढळलेले आहेत। शिवाय आजूबाजूच्या नाल्याच्या कोपऱ्यातनी वगैरे पण याचे आम्हाला अवशेष आढळलेले आहेत, जे मोठ्या जनावरांची सहसा जास्तीत जास्त डोक्याकडील भागाची हाडं जास्तीत जास्त प्रमाणात दिसत आहेत, थोडी पायाची वगैरे हाडांचं प्रमाण आहे आणि दुर्गंधी पसरलेली आहे। तर या संदर्भात आता आपण पाणी केलेले आहे, तसा पंचनामा केलेला आहे आणि सॅम्पल पण घेतलेलं आहे पाण्याचं। हे आता पुढील पृथक्करणासाठी पाठवून महानगरपालिकेला त्याच्याविषयी आम्ही नोटीस काढू त्याची। या नाल्यातील पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही। या नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 7 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प मंजूर आहे, परंतु महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प रखडलाय। महाराष्ट्र शासनाच्या अमृत 2 या योजनेतून या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र करण्यासाठी सुमारे 7 कोटीचा निधी गेली 3 वर्षे या ठिकाणी महापालिकेकडे पडून आहे। या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी महानगरपालिकेला जागासुद्धा फिल्टर हाऊस बांधण्यासाठी देऊ केलेले आहेत की जेणेकरून एकदा आमचा हा वनवास संपावा म्हणून काय कुणाची 2 गुंठ 3 गुंठ असे एक 7 ते 8 गुंठ जागा लोकांनी दिलेल्या असताना निव्वळ महापालिकेच्या प्रशासनातील आळशी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यामुळं इथून पुढच्या गावातील लोकांना शिरोली असेल, गांधीनगर, वळीवड, चिंचवाड या लोकांना हे दुर्गंधीयुक्त घाण पाणी प्यावं लागत आहे आणि याचं पाप कोल्हापूरच्या जनतेवर या प्रशासनानं फोडू नये। तातडीनं या ठिकाणी जे काय तुमचं प्रक्रिया केंद्र आहे ते उभं करावं असं या निमित्तानं मी प्रशासनाला विनंती करतो। या पाहणीवेळी रमेश मोरे, बन्सी मते, सुनील कोंडेकर, राजभाऊ मालेकर, राहुल पाटील, शहाजी नरसाळे, शिवाजीराव पाटील, सचिन बडे, सूरज थोरी, निपेन पॉल, विकास बर्मन, अजिंक्य मते, पवन पॉल आदी उपस्थित होते।